आताची एक महत्त्वाची अपडेट येते। रोहित पवारांविरुद्ध ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। 25,000 कोटी रुपयांच्या एमएससीबी घोटाळ्या प्रकरणी हे आरोपपत्र आहे। रोहित पवारांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचे आरोप आहेत। पोलिसांच्या ईओडब्ल्यूने 2019 मध्ये गुन्हा दाखल केला होता। शिखर बँकेचे तत्कालीन अधिकारी आणि संचालक हे आरोपी आहेत। मर्जीतल्या लोकांना नियमबाह्य पद्धतीने कारखाने विकल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देतील आपले प्रतिनिधी सूरज सावंत। सूरज, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक संबंधित हा घोटाळा आहे। खरं तर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडनं या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र हा जो गुन्हा आहे तो ऑगस्ट 2019 मध्ये सर्वप्रथम मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवला होता आणि त्याच आधारावरती ईडीने देखील स्वतंत्र तपास सुरू केला होता। आणि यामध्ये शिखर बँकेने तत्कालीन अधिकारी संचालकांनी योग्य प्रक्रिया न करता त्यांच्या नातेवाईकांना खासगी मालमत्तांना कवडीमोल किमतीत सहकारी साखर कारखाना विकल्याचा आरोप आहे। आणि यामध्ये खरं तर आर्थिक गुन्हे शाखा मुंबई पोलिसांची यांनी क्लीन चिट दिली होती। मात्र ईडीच्या तपासात अनेक जे पुरावे आहेत ते सापडले आणि त्यानंतर आज तर आपण पाहतोय तर ईडीने रोहित पवार यांच्या विरोधात आरोपपत्र जे आहे ते दाखल केलेलं आहे। मग कुठेतरी रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ होते का हे पाहणं महत्वाचं आहे। चार्जशीट मध्ये नेमका काय म्हटलेलं आहे आरोपपत्रात ते देखील पाहणं महत्वाचं राहील। नक्कीच सुरेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि बातम्यांचा वेगवान आढावा आपण सुरू ठेवूया।